मी योद्धासारखाच लढलो. महाराष्ट्र केसरी पृथ्वीराज मोहोळ यांनी ही प्रतिक्रिया दिली आहे. पंचांच्या निर्णयानंतर मी पुढच्या तयारीसाठी गेलो. मी पुढील तयारीसाठी गेल्यानं वादाबाबत माहिती नाही असं देखील पृथ्वीराज मोहोळने म्हटलंय. मी गुणांनी पुढे होतो, नंतर महेंद्र निघून गेला असं देखील मोहोळने म्हटलंय. हा वाद नाही, प्रत्येकाला महाराष्ट्र केसरी खिताब जिंकायचाच असतो असं देखील त्यानं म्हटलंय. खरं तर महाराष्ट्र केसरीच्या स्पर्धा म्हटल्यानंतर बऱ्याचदा स्पर्धा असते मोठी, कारण प्रत्येकाला तो किताब हवा असतो. मागच्या वर्षी देखील सिकंदर शेख आणि महेंद्र गायकवाड यांच्यामध्ये काही प्रमाणात वाद झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. तर यंदाच्या वर्षी पुन्हा त्याचीच पुनरावृत्ती झाल्याचं चित्र पाहायला मिळालं. कसं पाहता या वादाकडे किंवा या सगळ्या घटनांकडे? सर, हा एक प्रकारे वाद नसतो सर. प्रत्येक खेळाडूचे जे मागच्या पाठीरक्षक असतात त्याला कोणालाच वाटत नाही की आपला खेळाडू हरावं. पण हे पंचांचे काय निर्णय असतात हे अख्ख्या म्हणजे त्यांचा अभ्यास की पंचांनी एवढं हुशार तर कोण नसतं. प्रत्येकाला वाटतं आपला खेळाडू नाही हरावं. ती प्रत्येकाची एक महाराष्ट्र केसरीबद्दल जिकायची तयारी असते, त्यामुळं प्रत्येक पैलवान हा नाराज होतोच. बाकी नाराज न होता काय माहिती. पण खरं तर आपण पाहिलं की शिवराज राक्षे यांचा पहिल्या सुरुवातीलाच पराभव घोषित केला गेला आणि त्यामुळे त्यांनी पंचाला मारहाण केली, आरेरावी केली. हे या कुस्तीच्या एकंदरीत इतिहासामध्ये असेल किंवा या परंपरेमध्ये ही शोभणारी गोष्ट आहे का? कसं पाहते? याबद्दल तर मला काय माहीत नाही, कारण का पंचाने मला जो निर्णय दिला मी ते घेऊन विजय घेऊन, कारण का पुढच्या कुस्तीची तयारी करायला गेलो मला तिथं झालं ते काहीच माहीत नाही. पण ही सर तो खूप मोठा पैलवान आहे. ही महाराष्ट्र केसरी, तो डबल महाराष्ट्र केसरी, खूप मोठी चुकीची गोष्ट आहे. त्या गोष्टीचा मी निषेध करतो. पराभव पचवता आला नाही तर मग आता तर तसंच म्हणता येईल. आता तुम्ही पण एक पैलवान आहात. जर का समजा आपला पराभव झाला असता की मागच्या वेळेस पण तुमचा पराभव झालेलाच होता अशा पद्धतीनं, पण तुम्ही कुठेही त्याचा राग व्यक्त केला नाही? नाही, मला सर वडिलांनी शिकवलं होतं आपल्याला कोणालाच काय बोलायचं नाही, आपल्या मेहनतीतनं आपल्याला उत्तर द्यायचं आहे. भरपूर माझ्या आता अख्ख्या महाराष्ट्राला माहिती माझ्या सिकंदर शेखच्या कुस्तीवर काय काय झालं होतं, काय काय नाही झालं होतं. कोणालाच आम्ही काहीच बोललो नाही, वडिलांनी पण नाही. दुसऱ्या दिवशी मेहनत केली, त्याचं आज फळ भेटलंय, तेवढं खूप भारी वाटतंय. आता शेवटच्या सामन्यामध्ये महेंद्र जो आहे तो त्याने मैदान सोडलं. मग नक्की तुम्हाला विजय कशा पद्धतीनं घोषित केलं, कोणत्या आधारावर तुम्हाला विजयी घोषित केलं? कारण तो प्रश्न अनेकांच्या मनामध्ये पाहायला मिळतोय. नाही सर, मी गुणांनी तर पुढंच होतो. नंतर महेंद्रनी शेवटच्या ह्याच्यात काहीतरी नकारमत कुस्ती केली होती. तेच मी तुम्हाला म्हणलो, चाहत्यांना त्याचं काय हे नसन पडलं, कारण का नेम असा आहे 30 सेकंद नव्हते, जास्त सेकंद होते, 40 सेकंद 35 सेकंदात त्याला शेवटचा पॅसिव दिला होता. पॅसिवच्या नंतर 15 सेकंद झाल्यानंतर तो म्हणत असन की मला पॅसिव कसा काय भेटला, तर हे त्यांनी मुद्दामून केल्यागतच आहे सर. महाराष्ट्राची 1 ते 1.5 लाख पब्लिक, 2 लाख पब्लिक तिथं बघायला होती, सगळ्यांना माहिती. हेच ना, तर मी बोलणं एवढं हे नाही आहे, माझं आनंदाचं हे त्या गोष्टीचं. बस मी एक योद्धा आहे आणि योद्धाचं मी काम पूर्ण केलं.